नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत चमचमीत आणि टेस्टी व्हेज मंचुरियन, तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि हॉटेलमध्ये लागतं तसं। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे या कपाच्या मापाने 2 कप एवढं किसलेलं कोबी घेऊयात। अर्धा कप एवढं गाजर किसून घेतलेलं आहे। तुम्ही किसून घेण्याच्या ऐवजी बारीक चिरूनही इथे घेऊ शकता। कलर येण्यासाठी बीट घेतलेला आहे बारीक किसून। तुम्ही इथे बीटच्या ऐवजी फूड कलरचाही वापर करू शकता। तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या कोणत्याही वापरू शकता यात। इथे मिरचीची पेस्ट घेतलेली आहे हिरव्या मिरचीची, ती घालूयात। किसलेलं आलं घेतलेलं आहे ते घालूयात। बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालायचं आहे। एक छोटा चमचा इथे बटर घेतलेला आहे। इथे अर्धा टेबलस्पून डार्क सोया सॉस, 1 टेबलस्पून इतकं रेड चिल्ली सॉस। सर्वात आधी हे सगळे सुके जिन्नस आहेत ते मिक्स करून घ्यायचे। व्हिडिओच्या शेवटी खास टिप्स सांगणार आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि रेसिपी नक्की ट्राय करा। घरी सगळ्यांना आवडेल ही रेसिपी। इथे मैदा घालूयात। लागेल तसं थोडं थोडं मैदा घालायचं आहे। कॉर्नफ्लॉवर जेवढं घेणार आहोत त्याच्या अर्धा पट मैदा घालायचा आहे। कुरकुरीत पाण्यासाठी कॉर्नफ्लॉवर घालूयात। इथे 2 चमचे मैदा घातलेला आहे। थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेऊयात हे सगळं। जर पाण्याची गरज लागेल तरच यात पाणी घालायचं आहे। कोबीला पाणी सुटतो, त्यामुळे आता सध्याला पाण्याची गरज नाहीये। आणि स्नेहल्स किचनला अजूनही सबस्क्राइब नसेल केलं तर अशा छान छान नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी नक्की सबस्क्राइब करा। इथे मंचुरियनसाठी लागणारं पीठ तयार आहे। तुम्हाला ज्या आकाराचे बॉल्स हवे आहेत, छोटे किंवा मोठ्या आकाराचे, ते तुम्ही इथे तयार करू शकता। इथे कढईत तेल तापलेलं आहे। एक एक करून यात बॉल्स टाकूयात आणि हे बॉल्स सगळ्या बाजूने लालसर होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत। मंचुरियन बॉल्स इथे कुरकुरीत तळून घेतलेले आहेत। इथे ग्रेव्ही तयार करण्यासाठी पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल घातला। तेल गरम झालं की लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घातलेल्या आहेत। लसूण थोडी लालसर झाली की यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कोबी, शिमला मिरची हे परतून घ्यायचे आहेत 2 ते 3 मिनिटं हाय फ्लेमवर। इथे भाज्या परतून घेतल्या। या सॉस घालूयात। रेड चिल्ली सॉस, डार्क सोया सॉस घातलेला आहे, ग्रीन चिल्ली सॉस, शेजवान चटणी घातली आहे आणि टोमॅटो केचप। हे सगळं परतून घ्यायचं आहे एकदा परत। सॉस परतून घेतलेले आहेत। यात ग्रेव्हीसाठी लागेल इतपत थोडंसं पाणी घालायचं आणि 1 चमचा मैदा आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि त्यात थोडंसं पाणी घालून स्लरी तयार करून घ्यायची, ती या ग्रेव्हीमध्ये घालायची। यात साखर घातलेली आहे थोडीशी, पाव चमचा एवढी। सगळं 2 ते 3 मिनिटं परतून घेतल्यानंतर इथे ग्रेव्ही मंचुरियन तयार झालेलं आहे। सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात। तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि हे मंचुरियन तुम्हाला कसे आवडतात, ड्राय मंचुरियन की ग्रेव्ही मंचुरियन, हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशा छान छान चमचमीत रेसिपीज बघण्यासाठी स्नेहल्स किचनला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। ही रेसिपी लाईक आणि शेअर करायला विसरू नका। भेटूया अशा छान छान रेसिपीजमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।